महसूल व वन मंत्रालयाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना व विभागीय आयुक्तांना ग्राम महसूल अधिकारी अर्थात तलाठ्यांवरती शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबतचा एक सूचना केलेली आहे। काय आहे ती सूचना, नेमकं प्रकरण काय आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। नमस्कार, इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी सागर अंगे आपणा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करतो। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महसूल व वन विभाग यांच्या मार्फत हे जे पत्र आहे हे सर्व विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात आलेलं आहे। काय आहे पत्राचा विषय? तलाठी हे खाजगी कार्यालय वापरत असल्याबाबत व खाजगी मदतनीस नेमत असल्याबाबत प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने करावयाच्या कारवाईबाबत। आता तक्रार प्राप्त झाली आहे की तलाठी जे आहेत ते शासकीय कार्यालय न वापरता खाजगी कार्यालय वापरतात। बरोबर आहे, म्हणजे जिथे तलाठ्याने बसून काम करणं अपेक्षित आहे तिथे न बसता कुठेतरी एका वेगळ्याच जागेवरती, खाजगी जागेवरती, खाजगी फ्लॅटमध्ये, खाजगी ऑफिसमध्ये बसून ते काम करतात। त्याच पद्धतीनं शासकीय कर्मचाऱ्यांची मदत न घेता, त्यांच्या कार्यालयाला असलेले शिपाई किंवा मदतनीस यांची मदत न घेता ते स्वतः खाजगी व्यक्ती नेमतात त्यांच्या हाताखाली त्यांच्या मदतीसाठी। ते दोन्ही गोष्टी या चुकीच्या आहेत, दोन्ही गोष्टी ह्या कायद्यानुसार चुकीच्या आहेत। तर याच अनुषंगानं अशा काही गोष्टी जर आढळल्या तर त्या तलाठ्यांवरती कारवाई करावी असंही पत्र आहे। काय म्हटलंय या पत्रामध्ये? तर बघा, या पत्रामध्ये म्हटलंय की उपरोक्त विषयाच्या अनुषंगानं अप्पर महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई यांनी सापळा किंवा पडताळणी कारवाई दरम्यान तलाठी हे त्यांचे शासकीय कामकाज एखाद्या खाजगी जागेतून, बरोबर आहे, खाजगी कार्यालयात करतात, तसेच त्यांचे शासकीय कामे करण्यासाठी अनाधिकृतपणे खाजगी इसम नेमतात व त्यांच्याकडून शासकीय कामे करून घेतात, तसेच खाजगी कार्यालयात शासकीय दस्तऐवज ठेवतात। ही बाब उचित कारवाईसाठी शासनाच्या निदर्शनास आणून दिली जात आहे, हे लक्षात घ्या। म्हणजे हे स्पष्टपणे जे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आहे यांनीच ही तक्रार दिलेली आहे, लक्षात घ्या। यांच्याच निदर्शनास आलेला आहे की तलाठी हे काय करतात, खाजगी जागेतनं काम करतात आणि खाजगी व्यक्तींची नेमणूक करतात। बऱ्याचदा आपल्याला पण असं दिसतं, आपण जेव्हा तलाठी ऑफिसमध्ये जातो तेव्हा एक 2-3 लोक तलाठ्यांची कामं करत असतात, पण आपल्याला प्रश्न पडतो की ही नेमके सरकारी कर्मचारी आहेत की तलाठ्यांचे लोक आहेत। तर ही गोष्ट लक्षात घ्या। याच अनुषंगानं ही तक्रार इथे प्राप्त झालेली आहे, लक्षात घ्या। मग आता बाकी सगळ्या गोष्टी खाली सांगितलेल्या आहेत की बाबा तलाठ्यांनी कसं काम करावं, त्यासाठी कोणता तलाठ्यांच्या सेवा प्रवेश नियम कुठले आहेत, काय ती सगळी माहिती या ठिकाणी दिलेली आहे। तर ती माहिती आहे। मग पुढे त्यांनी काय म्हटले बघा की सबब तलाठी हे शासकीय कामकाज खाजगी कार्यालयातून करत असल्याचे, खाजगी जागेमध्ये शासकीय दस्तऐवज ठेवत असल्याचे निदर्शनास आल्यास, तसेच शासकीय कामकाज करण्यासाठी खाजगी व्यक्ती नेमत असतील तर संबंधित तलाठी यांच्या विरुद्ध शिस्त व अपील अधिनियम 1979 नुसार तात्काळ उचित कार्यवाही करण्यात यावी। आता एक लक्षात घ्या, जर अशा प्रकारे जर तलाठी खाजगी जागेतनं काम करत असतील किंवा खाजगी व्यक्ती नेमत असतील तर त्यांच्यावरती उचित कार्यवाही करण्यात यावी असे या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलेलं आहे। तसेच या सूचना सर्व तलाठ्यांच्या तात्काळ निदर्शनास आणाव्यात ही विनंती। म्हणजे तात्काळ ही जी सूचना आहे ही सर्व तलाठ्यांना पोहोचवावी, जेणेकरून असं काही होत असेल तर ते तात्काळ थांबलं पाहिजे आणि जर थांबत नसेल तर त्या तलाठ्यांवरती कार्यवाही करण्यात यावी असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। तर ही एक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती, लक्षात घ्या। विद्यार्थी मित्रांनो, नवीन वर्षाच्या निमित्तानं इग्नाइट अकॅडमीच्या सर्व ऑनलाईन कोर्सेसवरती 25% डिस्काउंट ऑफर चालू आहे। तेव्हा इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्हाला हवी असलेली बॅच तुम्ही जॉईन करू शकतात। या डिस्काउंट ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्ही कूपन कोड वापरा न्यू इयर 25। अधिक माहितीसाठी 8888996116 या नंबरवर संपर्क करा आणि अशाच प्रकारे स्पर्धा परीक्षांबाबतच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच इग्नाइट अकॅडमीचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा।